नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील रेल्वे क्रॉसिंग ब्रिजवरील पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे शाळकरी मुलांसह नागरिकांचा जीवघेणा प्रवास। उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील रस्ते तसेच रेल्वे क्रॉसिंग ब्रिजवर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यांवर तसेच ब्रिजवरून जीवघेणा प्रवास जनतेला करावा लागत असून यावर स्वयंघोषित पुढाऱ्यांसह सिडकोचेही अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करताना पाहावयास मिळत आहे। द्रोणागिरी नोडमधील नवघर ते फुंड्या हायस्कूल दरम्यान जो रेल्वे क्रॉसिंगवर सिडको तसेच रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे क्रॉसिंगवर बांधण्यात आलेल्या ब्रिजवर बारमाही खड्ड्यांचे साम्राज्य पाहावयास मिळत असून येथील जास्त करून शाळकरी मुलांना या खड्डेरूपी रस्त्याचा जास्त प्रमाणात सामना करावा लागत असून यावर सिडको तसेच रेल्वे प्रशासन कोणतीही खड्डे बुजवण्याची तसदी घेताना दिसत नाही। तर येथील सामान्य जनतेसह विद्यार्थीही या जीवघेण्या रस्त्यावरून नाईलाजाने प्रवास करताना पाहावयास मिळत आहेत। येथील नागरिक मात्र आपापल्या घरातील ओट्यांवर बसून पुढारी आणि सिडको प्रशासनावर खापर फोडून धन्यता मानून गप्पच बसलेले आहेत। पावसाळा जवळ आला की शेतातील बेडकांसारखे डराव करतात। तसेच येथील पुढारपण करणारे स्वयंघोषित पुढारी निवडणुका जवळ आल्या की आपल्या बिळातून बाहेर पडून येथील जनतेच्या आणि समाजाच्या हिताच्या गोष्टी करण्यातच धन्यता मानताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत। एकूण काय, या जीवघेण्या सिडको तसेच रेल्वेच्या क्रॉसिंग ब्रिजवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मरणाची वाट तर सदर सिडको आणि रेल्वे प्रशासन पाहत नाही ना, अशी कुजबूज येथील नागरिक दबक्या आवाजात करताना पाहावयास मिळत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी MD भोईर सह तृप्ती भोईर, नवघर।